कायद्याचे दार अन्यायाविरुद्ध हे नेहमीच सर्वांसाठी खुले असते। पोलीस हे कायद्याचे प्रथम संरक्षण करते आहे, परंतु कुठेतरी पोलिसांकडूनच कायद्याचे पालन होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। 9 सप्टेंबर रोजी धनज बुद्रुक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कामरगाव पोलीस चौकीला कुलूप बंद करून पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे हे सर्व कर्मचाऱ्यांना धनज बुद्रुक येथे जेवणासाठी घेऊन गेले। शिंदे यांच्या अशा वागण्यामुळे एक प्रकारे अवैध धंद्यावाल्यांना पोलीस चौकीला कुलूप असल्यामुळे मोकळे रान मिळाले असल्याने गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। कामरगाव येथे 8 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली व आज ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणूक सकाळी पार पडली। कामरगाव पोलीस चौकीला 25 खेडे लागून आहेत। तसेच कारंजा अमरावती महामार्गावर नेहमीच अपघाताची मालिका सुरूच असते। अशातच जेवणासाठी पोलीस चौकीला कुलूप बंद करणे कितपत योग्य आहे? कामरगाव हे अतिसंवेदनशील गाव आहे। चौकीला नव्याने रुजू झालेले उपनिरीक्षक गणेश शिंदे कोणत्या ना कोणत्या कारणाने आधीपासून चर्चेत आहेत। आज पोलीस चौकीला कुलूप बंद करण्याचा कारनामा हा देखील त्यांनीच केला आहे। सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन जेवणासाठी धनज येथे घेऊन जाणे कितपत कायदेशीर आहे, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। त्यामुळे उपनिरीक्षक शिंदे यांची चौकशी केली जावी अशी मागणी कामरगाव येथील नागरिकांकडून केली जात आहे।